सध्या आपण आहोत इचलकरंजी या ठिकाणी आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 16 मधील गावबाग जैन बस्ती जवळ परिसरात आपण मतदारांचा आढावा घेत आहोत. जाणून घेऊया नेमकी यांची समस्या आहे काय. सांगाल आपण या निवडणुकीच्या निमित्तानं? काय नाही, तर पाण्याची सोय वगैरे तेलनाडे साहेबांनी चांगलं केलंय, पण हा रस्ता एवढा इथं करायचा राहिलाय. ह्याच्या पुढचा रस्ता केलाय, पाठीमागे रस्ता झालाय, मधला हा टापूतला रस्ता एवढा राहिलाय करायचा. बाकी सोय त्यांनी केलेच चांगली. काय अडचण घेऊन गेले तरी त्यांनी व्यवस्थित सोडवलंय आमच्या अडचण. नेमकं तुम्हाला काय अपेक्षा आहेत नगरसेवकाकडनं होणाऱ्या? नगरसेवकाकडनं काय, आमच्या काय अडीअडचणी आम्ही घेऊन गेलो की त्यांनी लक्ष द्यावं, त्याचा पाठपुरावा करून त्या अडचणी त्यांनी सोडवाव्यात. बरं, दुसरं कोण बोलणार आहे अजून? 6.5 वर्ष झालं बांधकाम आमचं सगळे पाणी बंद होतं. पाणी आता त्यांनी सर चालू केल्यावर पाणी चालू झालं आणि तिच्यावर आमचं बांधकाम झालं. ह्याच्यामुळं आमचं कुठलं पण समस्या असलं तर सर सोडवतात हे आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे आमचं सगळं पूर्ण सहकार सरच नाही आणि ऑफिसमध्ये गेलं तर कामातही करून देतात. आपण पाहिलात की या ठिकाणी बोर मारलाय तेलनाडे कुटुंबियांच्याकडनं, मात्र या ठिकाणी रस्ता झाला नाही असा आरोप केला आहे. काय सांगाल आपण देखील या राहता प्रभागात? तर काय सांगायचं, हाय त्याचं व्यवस्थित करून देतात. आमचे सुखसोयी केलेले आहेत, रस्ते गटारी केलेले आहेत, आमचं पेन्शन तकलीफ करून दिलेलं आहेत, सगळं चांगलं केलेलं आहे. तेलनाडे साहेबांनी आमचा नमस्कार. 7-8 दिवस पाणी येत नाही. प्रभाग 16 मध्ये तेलनाडे साहेब आल्यावरच आमच्या इथे पाणी येते. त्यांच्याकडे समस्या घेऊन गेले तरच लगेच आमच्या समस्या सोडवायला येतात. एवढंच मला बोलायचं आहे. शिवशाही आघाडीला मतदान करायचं. आमच्या तिथे बोळात लाईट नव्हतं, मग आम्ही तेलनाडे साहेब आमच्याकडे आले होते. त्यावेळी आम्ही बोललं असं असं आमच्या बोळात लाईट नाही आहे, मग आम्ही बल्ब बसवून द्या म्हटलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे येऊन त्यांनी लगेच मला बल्ब बसून आम्हाला हे करून दिलं, सहकार्य केलं. आणि हे रस्त्याचं एवढं इथं बोर मारल्यात, इथं तेवढं आपला रस्ता सोडून दिल्यात, ते तेवढं रस्ता त्यांनी करून द्यावं असं आम्ही म्हणतोय. आम्ही नगरपालिकेत तक्रार केलं होतं, त्यांनी काय आलं नाही आणि तेलनाडे साहेब येऊन आम्हाला सहकार्य करतात. तेलनाडे साहेब भरपूर कामे केलेत. पोळ आमचे बोळकडे सगळं घुशीनं उकरलं होतं. त्यांना एक फोन लावला ताईसनी, ताई काय म्हणाल्या, आलेच मी दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी बघून गेल्या. तिसऱ्या दिवशी म्हणजे ते बोळ आणि गटर सगळं स्वच्छ करून गटर केले. पाईपलाईन पाणी येत नव्हतं चावीचं आमच्या, त्यांनी मोठं नळ घालून त्यांनी आम्हाला पाण्याची सोय केली. परत बोरला पाणीचं सोय नव्हतं, पाण्याची सोय केली. 4 ठिकाणी त्यांनी 4-5 ठिकाणी बोर आमच्या एवढ्याच भागात 7-8 बोर मारून प्रत्येक गल्लीला बोळातनं सगळं त्यांनी सोय सुविधा करून दिलेत. आणि इथं बोर बंद पडलं होता, त्यांनी सगळं येऊन स्वच्छ करून बोर मारून ह्या बोळात सुद्धा त्यांनी हे सगळं स्वच्छ करून पाणी उपलब्ध करून दिलं. 6.5 वर्ष बोर बंद पडला होता, त्यांनी स्वतः लक्ष घालून स्वतः बोर मारून स्वतः पाणी सगळं व्यवस्थित त्यांनी सगळ्या बायकांच्या घरं सुद्धा झाली, बिल्डिंगा झाल्या, सगळं चांगलं करून दिलं. आणि त्यांची मतं आम्हाला सगळ्यांची मतं त्यांनाच देणार कबशी केले. त्यांना एक जरी फोन मारला त्यांनी लगेच येतात आणि कामं करून देऊन जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच सोय सुविधा सगळं तयार असते. त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. सगळी मतं त्यांना, गाव भाग सगळा त्यांचाच आहे. आणि कबशीच निवडून देणार. फोनवरच बोला म्हणतात, ऑफिस पर्यंत पण येऊ नका म्हणतात आम्हाला. नुसतं तिथं फोन केला तरी हे करतात. नक्कीच आपण पाहिलात की यावेळी देखील एका हाकेला धावणारे, संकटकाळी मदत करणारे असे तेलनाडे म्हणून इथं परिचित आहेत आणि नक्कीच यावेळी तेलनाडे पद विजय होतील अशा प्रकारचा विश्वास इथल्या मतदारांनी व्यक्त केला आहे.